आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथील पत्राशेडजवळील रिद्धी-सिद्धी दर्शन रांग, वाळवंट मंदिर परिसर आणि भक्तिसागर या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आतापासूनच पाहायला मिळते। गर्दीमध्ये VIP वाहनांचा ताफा नको म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून पाहणी केली। यावेळी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी पालकमंत्री गोरे यांनी संवाद साधला आणि प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांविषयी विचारपूस केली। दर्शन रांगेतील भाविकांनी प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केला। यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले की गेल्या 1.5 महिन्यांपासून प्रशासनाने आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत। केलेल्या कामाबद्दल आपण समाधानी असून येथे येणाऱ्या वारकरी भाविकांचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। पालकमंत्र्यांनी दर्शन रांगेतील भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या व्यवस्थेची पाहणी केली। शौचालयाची स्वच्छता नियमित राखण्याबाबत त्यांनी मुख्याधिकारी रोकडे यांना निर्देश दिले। तसेच वाळवंट आणि भक्तिसागर परिसराची पाहणी करून या ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितलं। यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक सूचना दिल्या। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आलं आहे। तसेच VIP दर्शन बंद झाल्यामुळे 7 ते 8 तास भाविकांना ताटकळत उभे राहण्याचा वेळ कमी झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं। पालकमंत्री जयकुमार गोरे हे शासकीय विश्रामगृह ते पत्राशेड येथील दर्शन रांगेपर्यंत स्वतः बुलेट घेऊन दर्शन रांगेच्या पाहणीसाठी आले। पाठीमागे जिल्हाधिकारी S कार्तिकेयन होते, तर दर्शन रांग ते वाळवंट परिसरापर्यंत जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी बुलेट घेतली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी मोफत अन्नदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे हे दर्शन रांगेची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी स्वतः दर्शन रांगेतील भाविकांना तांदळाच्या खिचडीचं वाटप केलं। यावेळी जिल्हाधिकारी S कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित ठिकाणचे स्थानिक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.